हॅलो गायज, वेलकम टू आर माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखं मसालेदार चिकन. आजची स्पेशल गोष्ट आहे की हे चिकन मी मडक्यात बनवणार आहे. तर सुरुवात करूया रेसिपीला. तर सुरुवातीला आपल्याला चिकन चांगलं वॉश करून घ्यायचं आहे. त्याचे सगळे बॅक्टेरिया बाहेर गेले पाहिजेत म्हणून चिकनचे पीस मी मोठेच ठेवले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक करून ट्राय करू शकता. आता मी तुम्हाला दाखवते मला लागणारी सामग्री. मला कांद्याची पेस्ट लागणार आहे, टमाटर पेस्ट लागणार आहे, काही खडे मसाले लागतील आणि अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट. तर सुरुवातीला आपण ती सगळी पेस्ट आपण ह्याच्यामध्ये चिकनमध्ये मिक्स करणार आहोत. सगळ्या काय करायचं आहे, आपल्याला सगळ्या पेस्ट एकदाच सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये टाकायचे. ते प्रॉपरली कालून घ्यायचं आहे, कारण की ते सगळे मसाले सगळ्या पीसला लागलं पाहिजे, सगळ्या चिकनला लागलं पाहिजे. म्हणून सगळ्या पेस्ट चिकनला मुरल्या पाहिजेत, म्हणून आपल्याला थोडा वेळ ठेवायचं आहे. आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे. तो मी सुरुवातीला ॲड केला आहे लाल तिखट मसाला, तो मी अंदाजानुसार घेतला आहे. मग मी याच्यामध्ये थोडा फूड कलर ॲड केला आहे, कारण की तो लालसर दिसावं चिकन म्हणून. काश्मीरी लाल तिखट नव्हतं म्हणून मी रेड फूड कलर यूज केला आहे. मग मी ॲड केले हळद आणि गरम मसाला. मग मी ॲड केला आहे चिकन मसाला, कारण की चिकन मसाल्याने टेस्ट छान येते. तुम्ही पण ट्राय करून बघू शकता. आता सगळे मसाले चिकनला कालवून घ्यायचेत, कारण की सगळे मसाले चिकन पीसला प्रॉपरली लागले पाहिजेत. म्हणून माझा प्लॅन होता चुलीवर चिकन बनवायचं, पण पाऊस पडल्यामुळे माझी चूल भिजली, म्हणून मी आता गॅसवरच मडकं ठेवून चिकन बनवणार आहे. तर आता सुरुवात करूया. सुरुवातीला मी टाकलं तेलमध्ये टाकले खडे मसाल्याचा तेलाला वास यावा म्हणून मी त्यावर ढाकण ठेवते. ढाकण ठेवून झाल्यानंतर मी नंतर हिंग टाकल्यानंतर वापस ढाकण ठेवलं, कारण हिंगाचा सुद्धा स्मेल यावा. मग मुरत ठेवलेलं चिकन टाकूया आता. मग सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, गॅस स्लो करायचं आहे, कारण की चिकन तेल गरम असतं. ते चिकन आपण जेव्हा टाकतो तेव्हा तेल आपल्या अंगावर उडवू शकतं. म्हणून डिशचा पूर्ण मसाला अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता सगळं ढवळून घ्या प्रॉपरली. मग मी त्याच्यात पाणी ॲड करते. पाणी मी अंदाजानुसार ॲड केलं आहे. जसं मला जेवढा रस्सा हवा आहे मी त्याच्यानुसार ॲड केलं. तुम्हाला पण जेवढा रस्सा हवा असेल त्याच्यानुसार तुम्ही ॲड करा. मग मी अंदाजानुसार मीठ ॲड केलं आहे. मग आता आपण याच्यावर ढाकण ठेवणार आहोत आणि थोडा वेळ शिजू देणार आहोत. चिकन शिजत तर आपल्याला थोडा वेट करायचा आहे, आणि मग शिजून झाल्यावरती आपण ढाकण एकदा चेक करायचं आहे की ते शिजलं आहे की नाही. ढाकण काढल्यानंतर मी कस्तुरी मेथी टाकणार आहे वरून चुरून, आणि कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी. कस्तुरी मेथी टाकण्या अगोदरच मी गॅस बंद केलेला, कारण की मडकं गॅस बंद केल्याच्या नंतर 10 मिनटं चालूच असतं, त्याचं शिजणं चालूच असतं, गरमच असतं ते, त्याच्यामुळे पहिलेच मी गॅस बंद केला होता. खूप छान वास येतोय चिकनचा, सगळीकडं पसरला आहे चिकनचा वास. तर मी आता याच्यावरनं थोडंसं बटर टाकणार आहे, कारण की अजून टेस्टी लागावं म्हणून मी त्याच्यावर थोडंसं बटर टाकलं आहे. तर आपलं हॉटेलसारखं कडक मसालेदार चिकन रेडी झालेलं आहे. तर आता आपण खाऊन टेस्ट करूया की कसं बनलं आहे ते. तर बघूया कसं टेस्ट लागते त्याची. मग मी आता सर्व करते माझी डिश. त्याच्यामध्ये मी राईस घेतला आहे आणि चिकन घेतलं आणि कांदा घेतला, कारण की कांदा अजून टेस्ट वाढवतो जेवणाची, आणि भाकरी घेतली. भाकरी तर आमच्याकडं डेली नॉर्मल असतं, आमच्याकडं भाकरी बनते चिकनच्या दिवशी, तर भाकरी घेतली. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी चिकन टेस्ट करून बघितलं, खूप टेस्टी होतं, यम्मी होतं, आणि मी पुन्हा पुन्हा तसंच बनवणार आहे. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा कसं बनलं आहे. तर ठीक आहे, बाय बाय.